नमस्कार मित्रांनो, आपल्या आदित्य पिचड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आजपासून मला नाताळाच्या सुट्ट्या लागलेल्या आहे. तर आज मी तुम्हाला आमच्या घराजवळील शेती आणि काही झाडं बिडे दाखवणार आहे. मित्रांनो, हा आहे आमचा घराचा लुक. आज खूप थंडी आहे मित्रांनो. तर पप्पा बाहेर बसते थंडी वाजल्यामुळं. हे बघू शकता, हे निवांत बसले ते. भरपूर थंडी आधी आज बरं का. त्याच्यामुळे आज बाहेर बसलोय. काय व्हिडिओ बनवतो का तू? बनव. हां. हे बघा, इकडं आमचं गाव आहे खाली पिंपरकणे. हे इकडं वर घर आहे, इकडं दुकान आहे, इकडं माध्यमिक शाळा आहे आमची आणि हा आमच्या घराचा लुक आहे. तर दाखवतो मी आता तुम्हाला पुढं आमची शेती, झाडं बिडं सगळं. तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला नेतो शेती दाखवायला, झाडं दाखवायला. हे बघू शकता, हा इकडे एक आंबा आहे. याला पण थोडासा भार आलेला आहे. दाखवतो मी तुम्हाला. बघू शकता, थोडा भार आलेला आहे याला. हे आमच्या इकडं वावरं आहे, तिकडं आम्ही त्या वावरांमध्ये हरभरा पेरलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी, चला. हे इकडं आमची शेती आहे, इकडं बघू शकता तुम्ही. इथं पण हे छोटंसं आंब्याचं झाड आहे. इकडं बघू शकता आमचे वावर आहेत शेतीचे. हे इकडं गाव, हे इकडं हे आमचं ते सगळे शेती, झाडं बिडं सगळं हिरवगार वातावरण आहे मित्रांनो. तर चला, मी आता तुम्हाला आंब्याचे झाडं दाखवतो, काही वालाचे झाडं दाखवतो, वालाचे वेल बिल मम्मीने लावलेत माझ्या, ते दाखवतो चला. तर मित्रांनो, या झाडाला तुम्ही बघू शकता, हे आंब्याचं झाड आहे. हा गावठी आंबा आहे, पण याला काही बार आलेला नाही आहे. पण या झाडाला थोडा लेट बार येतो. आंब्याचं झाड आहे हे. इकडे पेरूचं झाड आहे आणि हे बघू शकता, इकडे मम्मीने वेल लावलेले आहेत वालाच्या शेंगांचे. बघू शकता इकडे वालाचे झाड, हे नारळाचे झाड आहे इकडं, नारळाचे झाड आहे इकडे. हे परत आला आंब्याचं झाड आहे, बघू शकता. हे याला पण काही बार नाही आलेला, येईल थोड्याच दिवसात बार येईल. इकडं पण बघू शकता, हे बघू शकता, हे चिक्कूचं झाड आहे. चिक्कूचं झाड आहे हे. हा आंबा आहे राजापुरी. याला सर्वात जास्त बार आलेला आहे, बघू शकता. इकडे हे आमचे 4 आंब्याचे झाड आहे. 1 2 3 आणि 4. हा चौथा शेवटचा आंबा आहे. याला पण काय बार नाही आलेला, याला पण थोडाच बार आलेला आहे, बघू शकता. हे मित्रांनो, हे सगळं आहे आमचे घर, झाडं, सुंदर परिसर आहे मित्रांनो. वातावरण पण चांगलं आहे इकडं गावाकडचं. हे बघू शकता, हे शेवग्याचं झाड आहे आमचं. मस्त, आम्ही पण याच्या शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या होत्या. हे बघू शकता, इकडं वातावरण खूप चांगलं आहे. चला, आता मी तुम्हाला हरभऱ्याचं शेत दाखवतो. आम्ही इकडं हरभरा लावलेला आहे. मी तुम्हाला मागाशी दाखवलं होतं इकडं. हे बघू शकता, हे पण इकडे एक वावर आहे. हे पण आमचंच वावर आहे तिकडं वर, ते घर आमचं. चला पुढं, हे बघू शकता, इकडं शेत आहे आमचं. हे इकडं हे याचं झाड आहे, येळूचं झाड आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे आमचं हरभऱ्याचं शेत आहे. मी आलेलो आहे वावरात. हे बघू शकता, हिरवागार असा हरभरा आहे. या हरभऱ्याची भाजीला खूप चव राहते नाही का, मस्त भाजी लागते या हरभऱ्याची झाडाची. लोक खूप खातात हरभरा. हे बघू शकता, इकडे हे हरभऱ्याचे झाड आहे. हे बघू शकता, सगळा हिरवागार असा मस्त हरभरा आहे. इकडे लोकांचे वरती शेत आहे, हे आपलं आहे. हे बघू शकता इकडं. आता मी तुम्हाला वरचं वावर दाखवतो, चला. तर मित्रांनो, आलेलो आहे मी वरच्या वावरात. हे बघू शकता इकडं, हे इकडं पण हरभराच लावलेला आहे. हे पण आपलं शेत आहे. हे इकडं वरती हे दुसऱ्यांची शेती आहे, बघू शकता. इकडे हे झाडं बिडं हे बघू शकता. हे हरभऱ्याचं झाड आहे आपलं,
बघू शकता याला पण खूप हरभरा आलेला आहे. हे बघू शकता इकडे सगळीकडे हिरवगार वातावरण आहे मस्त. बघू शकता हे. तर चला आता पुढं जाऊया आपण घरी. चला. तर मित्रांनो बघू शकता हे पण वावर आहे, पण ह्या वावरात आम्ही काहीच लावलेलं नाही. हे पडीक वावर आहे. इथं कसं ते हरभरा बिरभरा ते येत नाही ना काही, त्याच्यामुळे इथं आम्ही काहीच लावले नाही. हे पडीकच वावर आहे. बघू शकता हे हिरवागार परिसर आहे. तर चला हळूहळू जाऊ पुढे आपण घरी. इकडं पण हे सगळं झाडं बिडं मस्त वातावरण आहे मित्रांनो. कोण कोण गावाला राहते कमेंट करा. तर मित्रांनो आलेलो आहे आपण आता घराकडे. बघू शकता. तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग, लाईक कमेंट शेअर सगळं करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद.